आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला। कारण त्या जाहिरातीत ना भाजपचं कमळ होतं ना देवेंद्र फडणवीस। इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणाऱ्यांची टक्केवारी ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त होती आणि या वादावर पडदा टाकण्यासाठी बुधवारी पुन्हा जाहिरात देण्यात आली। जाहिरातीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, भाजपचं कमळ आणि देवेंद्र फडणवीस अवतरले। इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांचं नवरत्नही जाहिरातीत छापण्यात आलं। मात्र भाजपच्या एकाही मंत्र्याला त्यात स्थान देण्यात आलेलं नाही। जाहिरात दाखवून अवलक्षण, मंगळवारी रंगला वादाचा गाथा, वादानंतर जनतेच्या चरणी माथा, शिवसेनेच्या नवरत्नांवरून वादंगाचा वादा। सलग 2 दिवसापासून सुरू असलेल्या जाहिरातींची सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे। जाहिरात करून राज्य सरकारला जितकी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी जाहिरातीवरून निर्माण झालेल्या वादानं झाली आहे। मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला। कारण त्या जाहिरातीत ना भाजपचं कमळ होतं ना देवेंद्र फडणवीस। इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणाऱ्यांची टक्केवारी ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त होती। या वादावर पडदा टाकण्यासाठी बुधवारी पुन्हा जाहिरात टाकण्यात आली। जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, भाजपचं कमळ आणि देवेंद्र फडणवीस अवतरले। इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांचं नवरत्नही जाहिरातीत छापण्यात आलं। मात्र भाजपच्या एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलं नाही। काल फडणवीसांनी बांबू दिल्यामुळे आज हे सगळं चित्र विधान जाहिरातीत तरी बदललेलं दिसलं असलं तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही हे स्पष्ट दिसतं। 24 तासात जाहिरात का बदलावी लागली याचा पर्दाफाश खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। मी त्या वेलविशरच्या शोधात आहे की सगळ्या वर्तमानपत्रात कोटी रुपयाहून जास्त पैसे लागतात जाहिरात द्यायला। असा कोण हा वेलविशर आहे ज्या या वेलविशरनी कालच्या जाहिराती दिल्या एक। आणि मला असं वाटतं आजचं डिझाईन हे कदाचित दिल्लीवरनं आलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही। जाहिरातीवरून वाद सुरू झाल्यानं सत्ताधारी पक्षाचे नेतेही बॅकफूटवर गेले। विरोधकांनी या मुद्द्यावरून जिवारी लागणारे घाव करायला सुरुवात केल्यानं उत्तर देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। आजची जाहिरात ही शिवसेना पक्षाकडून आम्ही अधिकृतपणाने दिलेली आहे। आजची जी जाहिरात आहे ती शिवसेनेचे जे राज्यातले मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या नावाच्या फोटोच्या सह या ठिकाणी दिलेले ती अधिकृत पक्षाची भूमिका आहे। मला वाटतं काल जी जाहिरात आली ती थोडीशी नकळत आली असं म्हणायला हरकत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांची माझी काल चर्चा झाली। मी काल कोल्हापूर आल्यावर माझी त्यांच्या दुसऱ्या कामासाठी मी गेलो त्यावेळेला समक्ष या विषयावर चर्चा झाली। पण त्यांनी हाच विषय केला की जाहिरात आली कशी काय, त्यांचाही प्रश्न हाच होता आणि म्हणून ती कुठेतरी नकळत कार्यकर्त्याकडून गेलेली जाहिरात होती। राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे जाहिरात भाजपच्या पसंतीस पडली नाही। त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून जनतेच्या चरणी माथा टेकवण्याची वेळ शिवसेनेवर आली। इतकंच नव्हे तर जाहिरातीत युतीला लोकांची पसंती असल्याची आकडेवारी दाखवताना विरोधकांना मिळालेली टक्केवारी सुद्धा दाखवावी लागली। त्यामुळे जाहिरात दाखवून अवलक्षण असं म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदेंच्या शिवसेनेनं बुधवारी सुधारित जाहिरात छापून वाद निस्तरण्याचा प्रयत्न केलाय। पण त्यानंतरही मंगळवारच्या जाहिरातीवरून चिडलेल्या भाजपचा राग काही शांत होत नाहीये। त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं। सेनेच्या जाहिरातीचा वाद, भाजपचा घणाघात, बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही। भाजप खासदार अनिल बोंडेंचा शिवसेनेवर वाद, आमच्यामुळे भाजप सत्तेत, गायकवाडांचा पलटवार। मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही। आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे। या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे। शिवसेनेच्या मंगळवारच्या जाहिरातीनंतर पेटलेला हा राजकीय वणवा।
बुधवारी शिवसेनेनं सुधारित जाहिरात छापून सुद्धा भाजप नेत्यांचा सूर काही बदलत नाहीये. त्याउलट भाजपचे काही नेते थेटपणे शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात आग ओकताना दिसले. खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही, बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे. एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे, सर्व भारतीय जनता पक्षाने सर्व जनतेने त्यांना स्वीकारलाय, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये. आमच्या सगळ्या मित्रांना, प्रामुख्याने शिवसेनेच्या मित्रांना आम्ही आवर्जून सांगेन की आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे. हा काड्या लावणारा शकुनी मामा आपल्या युतीमध्ये तर आला नाही ना, ह्याची पण काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे. आता भाजपच्या नेत्यांनी उघडपणे हल्ला चढवल्यानंतर शिंदेचे शिवसैनिक कसे शांत राहणार? शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही बोंडे आणि भाजप नेत्यांच्या टीकेला त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं. तर शंभूराज देसाईंनी मात्र जाहिरातीवरून आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे. आणि एखाद्या मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं कार्य जर जनतेला पटत असेल आणि ती जनता जर वाहवा करत असेल तर ते एक कडू सत्य पचवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे. माननीय खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या राज्यातल्या प्रमुखांनी काल जी भूमिका घेतलेली आहे की दोघांनीही आता इथून पुढे या गोष्टीवरती जास्त चर्चा न करता, याच्यावरती कालच्या आलेल्या जाहिरातींवरती जास्त भाष्य न करता, मी मगाशी म्हटलं तसं 2024चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून काम करूया. त्याचं पालन जसं आम्ही करतोय शिवसेना, तसं भाजपचे खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा करावं. आता सगळ्यांनी हातात हात घालून काम करायचं आहे. खरं तर भाजप शिवसेनेत मिठाचा खडा पडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधीही वेळोवेळी दोन्ही पक्षातील मतभेद उघड झाले. शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांनी 26 मे रोजी सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर 10 मे रोजी शिवसेना खासदार आणि शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेनी महायुतीत काही लोक विघ्न आणत असल्याचा आरोप केला. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीनंतर मंगळवारच्या जाहिरातीनं युतीत दुसऱ्यांदा मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं. आता सुधारित जाहिरात छापल्यानंतरही भाजप शिवसेनेत वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या वादावर काही तोडगा निघतो की आगामी काळात याचे काही पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राज्याच्या राजकारणामध्ये 2 दिवसांपासून जाहिरातीवरून सुरू असलेला वाद गाजतोय आणि त्या वादात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे. या सर्व जाहिरातींचा खर्च कुणी केला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. आणि विशेष म्हणजे जाहिरात कुणी दिली हाच प्रश्न सत्ताधाऱ्यांनाही पडलाय. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये मंगळवारच्या जाहिरातीवरून मिठाचा खडा पडला. त्यामुळे शिवसेनेकडून या जाहिरातीवरती सारवासारव करण्यात आली आहे. ही जाहिरात शिवसेनेनं दिली नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. पहिल्या पानावरच्या जाहिरातीची किंमत काय असते? एक सामान्य कार्यकर्त्याने कोणीतरी दिलंय असं ते म्हणतात. काल कुठल्या तरी कार्यकर्त्याने कोणीतरी दिली आहे. कमीत कमी 3-4 कोटी रुपये लागतात पहिल्या पानावरच्या सगळ्या जाहिरातींचा खर्च. मग एवढा कोणी आणला कुठून? आणि दुसऱ्याच दिवशी अजून एक जाहिरात येते, म्हणजे जवळजवळ 10 कोटी रुपयाचा खर्च होतो 2 दिवसात जाहिरातींवर. हा आणला कुठून यांनी? आणि कोण आणता हा सगळा पैसा? काल आलेली वर्तमानपत्रातली जाहिरात ही शिवसेना पक्षाकडनं अधिकृतपणे देण्यात आलेली नव्हती. नंबर 1, त्या जाहिरातीचा थेट शिवसेना पक्षाशी कुठलाही संबंध नव्हता नाही. परंतु कालच्या प्रसारित झालेल्या जाहिरातीमुळं राज्यातल्या शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्र पक्ष यांच्यामध्ये थोडासा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून ते दूर व्हावं याकरता आजची जाहिरात ही शिवसेना पक्षाकडनं आम्ही अधिकृतपणाने दिलेली आहे. मला वाटतं ही सगळी फेक बातमी होती 5 बंदाच्या बाबतीत. मी आधी सांगितलं, मला वाटतं असं पुढे चर्चा सुद्धा नाही. आता मी मंत्रिमंडळामध्ये सदस्य आहे, मी सिनियर सदस्य आहे, पण अशी चर्चा सुद्धा कुठे झालेली नाही. ही बातमी आली कुठून हाच मोठा खरं चर्चेचा विषय आहे. वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरेंवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा तर दिल्याच नाहीत, मात्र भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरून चिमटा काढला. यावरून मनसेने जोरदार पलटवार केलाय. पाहूयात त्याविषयीचा आमचा
हा रिपोर्ट. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय. मुंबईत दादर परिसरात तर कार्यकर्त्यांनी चांगलीच बॅनरबाजी केली. त्या बॅनरवर राज ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी फक्त बॅनरच नाही तर 55 किलोच्या केकवरही जनतेच्या मनातले आणि भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असा उल्लेख करून जोरदार घोषणाबाजी केली. आगामी लोकसभा निवडणुकांना 1 वर्षापेक्षा कमी वेळ उरला. त्यापाठोपाठ म्हणजे 1.25 वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकात द्वेषानं लढवून राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वेगळाच सूर आळवला. त्यांच्या पोस्टर लागलेच सगळीकडे भावी मुख्यमंत्री. ते व्हावेत अशी मनापासूनची शुभेच्छा त्यांना. सध्या तरी एकच आमदार आहे. अजून जवळजवळ 50-60 तरी वाढवावे लागतील. त्याच्यासाठी त्यांनी कृतिशील कार्य करावं याच शुभेच्छा. नुसते टोमणे नकला असं न करता महाराष्ट्राचा एक विकासाचा मॅप, जे नेहमी म्हणतात ना माझा विकासाचा रोडमॅप तयार आहे, तो रोडमॅप काय आहे हे जर महाराष्ट्राला कळलं जास्त बरोबर आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी राज ठाकरेंनी एका आमदारावरून 50 आमदारांपर्यंत संख्या वाढवण्याचा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला. त्यावर राजकारणात ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसल्याचा पलटवार मनसेकडून करण्यात आलाय. वाढदिवसाला कुणीही टीका करत नाही किंवा राजकीय चिमटे काढत नाही. मात्र जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंचा वाढदिवस असतानाही तारतम्य बाळगलेलं दिसत नाहीये. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यभरात राज ठाकरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. मनसे कार्यकर्त्यांचा हाच उत्साह आणि जोश राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाकडे नेऊ शकतो हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये लवकरच 5220 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरती महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि SJVN यांच्यात करार झालेला असून राज्यात लवकरच 41,000 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. या प्रकल्पातून 6,760 रोजगार निर्माण होणार आहेत. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर. तुषार, प्रकल्पातून 6,760 रोजगार निर्माण होण्याचा दावा या ठिकाणी केला जातोय, तर फडणवीसांनी दिलेल्या माहिती संदर्भात काय अधिक माहिती आहे? आपण जर पाहिलं असेल तर आज सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी बैठक पार पडली. यामध्ये राज्यात सौर असेल, पवन असेल किंवा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प असेल हे सक्षम करण्यावरती भर देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने 5200 मेगावॅट या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करण्याचं लक्ष असणार आहे. प्रामुख्याने ही ऊर्जा निर्मिती महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरण असेल, सतलज जलविद्युत प्रकल्प असेल, या विविध प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत 400 एकर परिसरामध्ये 100 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केला आहे. त्याचप्रमाणे महाऊर्जा पुणे या ठिकाणी 25 मेगावॅट या ठिकाणी क्षमतेचा प्रकल्प केला जाणार आहे. आता एकूण आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये 5,020 मेगावॅट ऊर्जेची क्षमता ही देणार आहे. या अंतर्गत जवळपास नक्कीच तुषार, म्हणजे एकंदरीतच राज्यात त्याचा फायदाच होणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महानिर्मिती आणि 3 संस्थांमध्ये हा करार झालेला आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अकोल्यामधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल बघायला मिळतात. रुग्णालयातल्या 2 पैकी 1 सोनोग्राफी मशीन बंद आहे आणि त्यामुळे रुग्णांना एका महिन्यापासून सोनोग्राफीसाठी वेटिंगवर राहावं लागतंय. सोनोग्राफी मशीनची किंमत 40 रुग्ण तपासणीपर्यंत आहे, पण दिवसभरामध्ये 70 ते 80 रुग्ण तपासणीसाठी येत असल्यानं यंत्रणेवरती ताण पडतो आणि त्यामुळे निम्म्या रुग्णांना तिप्पट पैसे मोजून सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागतात. आपल्याकडे NMC प्रमाणे 4 मशीनची गरज आहे रेडिओलॉजी डिपार्टमेंटला, पण आपल्याकडे ज्या सोनोग्राफी मशीन्स आहेत ती एक मेडिसिनला आहे, गायनिकला आहे आणि कॅज्युअल्टीला पण एक आहे आणि ह्या सगळ्या मशीनवर तपासणी होत असते. परंतु रेडिओलॉजी डिपार्टमेंटला खरं म्हणजे 4 मशीनची गरज आहे.